श्री व्यवसाय मंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आपल्या सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांच्या आणि संपूर्ण मनुष्य जातीच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा असतो. आपल्या गुरुप्रती ऋणभार व्यक्त करण्याचा दिवस असतो. गुरुपौर्णिमा अर्थातच आषाढ पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतात. आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं महत्त्व हे ओझोन वायूप्रमाणे असतं. जसे ओझोन वायू पृथ्वीपर्यंत अतिरिक्त किरण फक्त फिल्टर करून चांगलेच किरण पोहोचवतं. सूर्यापासून अतिरिक्त किरण जे विनाशकारी असतात ते पृथ्वीपर्यंत पोहोचू देत नाही. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात देखील गुरु आपल्या वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी आपल्याला शिकवून आपल्या जसं दगडाला टाकीचे घाव करून दगडामध्येच देव असतो हे त्याचा नको असलेला पार्ट काढून नको असलेला भाग काढूनच त्या दगडालाच मूर्तीचं स्वरूप येत असतं. त्याचप्रमाणे गुरु आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा असतो. आपल्या आयुष्यात 5 महत्त्वाचे गुरु असतात: आई, वडील, शिक्षक, व्यावसायिक गुरु आणि आध्यात्मिक गुरु. तर आध्यात्मिक गुरुचं आपल्या आयुष्यामध्ये खूप आगळं आणि वेगळं महत्त्व असतं. जसे की प्रत्येकाला म्हणजे एक विशिष्ट स्टेजला गेल्यानंतर मनशांतीची गरज असते किंवा मनाची द्विधा अवस्था असते, भीती वाटत असते, बऱ्याच वेळा काय करू काय नको करू अशी अवस्था येत असते. तर त्यावेळेस आपल्या आयुष्यात गुरु असणं महत्त्वाचं असतं. गुरु सगुण निर्गुण कुठल्याही स्वरूपात आपण करू शकतो. कारण आपण म्हणतो की चांगदेव योगी याने तिले मानला रे गुरु. चांगदेव महाराजांनी मुक्ताबाई म्हणजे संत मुक्ताबाईंना गुरु मानलं. कारण की जेव्हा चांगदेवांनी त्यांना सिद्धी प्राप्त झाली, सिद्धीच्या जोरावर ते जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींना भेटण्यासाठी गेले तर सापाचा लगाम केला आणि वाघावर बसून गेले आणि त्यांना वाटलं की बापरे, मी किती सर्वश्रेष्ठ. त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींनी निर्जीव भिंत चालवली. कारण आयुष्यामध्ये तुम्ही किती मोठे झाले आणि गुरु जर नसेल तर त्या तुमच्या मोठेपणाला किंवा ज्ञानाला किंमत राहत नाही. जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींना ही पत्र लिहायचं होतं चांगदेव महाराजांना, त्यावेळेस श्री लिहू की आदरणीय लिहू की काय लिहू अशा गोंधळात ते असताना त्यांनी कोरच पत्र पाठवलं. तर त्यावेळेस संत मुक्ताई म्हणतात की पत्राप्रमाणे तू कोराच राहिलास. तर त्यावेळेस त्यांनी मुक्ताईला गुरु केलं. आपण जर पुराणामध्ये पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण स्वतः देव असून देखील त्यांनी सांदीपनी ऋषींना गुरु केलेलं होतं. किंवा महाभारतामध्ये आपण जर पाहिलं तर गुरु द्रोणाचार्यांना गुरु केलेलं होतं पांडवांनी. पण आपण गुरुच्या महत्वाबद्दल ज्यांना कोणाला गुरु आयुष्यामध्ये भेटलेला नाही तर त्यांचं एक भरकटल्यासारखं जीवन होत असतं. आणि गुरु भेटल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारची चिंता राहत नाही, भीती राहत नाही. मग गुरु कसा करावा, गुरु कोणता करावा हे देखील प्रश्न असतात. किंवा काही जणांचं म्हणणं असतं की आमचा पहिला गुरु आहे, मग आम्ही गुरु केला पाहिजे का, दुसरा काय केलं पाहिजे. किंवा श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये जेव्हा आम्ही व्हिडिओ टाकतो तर सेवा मार्गाचं महत्त्व पटवून सांगत असतो किंवा श्री स्वामी समर्थ महाराजच गुरु कसे योग्य आहेत हे जेव्हा सांगत असतो तर त्यावेळेस बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की आमचा पहिला गुरु आहे, मग आम्ही गुरु करावा का. अर्थातच करावा. श्री गुरुदेव दत्त जगाचं गुरुपद ज्यांनी घेतलं त्यांचाच अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. आणि त्यांना जेव्हा आपण गुरु करत असतो तर खरंच आपण एक परब्रह्माचे शिष्य म्हणून वावरत असतो, ब्रह्मांड नायकाचे शिष्य होत असतो आपण गुरु करण्यासाठी. मग नेमका विधी काय हे देखील प्रश्न येतात. विधी असा असेल की उद्या गुरुपौर्णिमा आहे म्हणजेच 10 जुलै रोजी 10 जुलै 2025 रोजी. तर त्या दिवशी नजीकच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये मठामध्ये जायचंय. महाराजांना नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, प्रसाद अर्पण करून आपण महाराजांना विनंती करायची की महाराज माझं गुरुपद घ्या आणि माझं या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत योगक्षेम चालवा आणि माझ्या आयुष्यातील सुखदुःख तुम्ही घ्या आणि मला योग्य तो मार्ग दाखवा. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर 3 पळ्या पाणी घालून पंचोपचार पूजा करून ते चरणतीर्थ हातात धरून मंत्र म्हणायचा असतो: अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ महाराज पादोदक तीर्थ शिरसे धारयाम्यम जठरे धारयाम्यम. आणि ते तीर्थ पिऊन आपण महाराजांना गुरु म्हणून उद्याच्या दिवसापासून मान्य करायचं आहे. आणि कुठलाही अवघड विधी नाही, कुठलेही टेन्शन घेण्याचं कारण नाही, कुठलाही कठीण मार्ग नाही, भूलथापांना बळी पडायचं नाही. महाराज कृपा सिंधू आहे, आपल्या चुका पोटात घालत असतात. जसं
आपली माऊली श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण माऊली म्हणतो. माऊली म्हणजे आई. आई लेकराच्या चुका पादरात घालत असते. तसंच महाराज वेळोवेळी आपल्या चुका पादरात घालून आपल्याला योग्य तो मार्ग दाखवत असतात. परंतु महाराजांना आवडेल तसंच आपलं आचरण असायला हवे. कारण आम्ही स्वामींना गुरु मानलोय, आम्ही नित्यसेवा करतो, आम्ही स्तोत्रमंत्र वाचतो, मग आम्ही काहीही करू शकतो. ज्यांनी गुरु केला नाही, जे सेवेकरी नाही, त्यांना आम्ही तुच्छपणे बोलू शकतो असं मुळीच नाही. कारण श्री स्वामी चरित्र सारामृतात सांगितलंय, आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरवू नये लोकात तयासी भक्तीचा दंभ व्यर्थ. म्हणजे कधीच स्वतःला गर्व होऊ द्यायचा नाही. नम्रपणा या सेवेमध्ये खूप महत्वाचा असतो. तरच तुम्ही गुरु केला या गोष्टीला महत्व असतं आणि गुरुच्या इच्छेप्रमाणे वागायचं असतं. मुळातच हा मार्गच गुरु शिष्य अनुभव आणि अनुभूतीचा मार्ग आहे. गुरुचरित्र ग्रंथातही आपण पाहिलं की ज्यावेळेस परमेश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, पण गुरु कोपला तर परमेश्वरही वाचू शकत नाही. गुरु वाक्य माझं काम देणं, त्याप्रमाणे गुरुच्या प्रत्येक गोष्टीचं आचरण आपण करायचं असतं. म्हणजेच आपल्या आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. रोज उद्यापासून नित्यसेवा, 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताची चालू करायची. आपली जी काही इच्छा असेल त्या इच्छेसाठी देखील आपण नारळ खडी साखर ठेवून महाराजांना विनंती करू शकता. आज्ञा नव्हे, विनंती करायची आहे. आणि केंद्रामध्ये जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करा. त्रिकाल संध्या आरतीपैकी एक तरी आरतीला हजेरी लावा. नैवेद्य घेत चला. आठवड्यातून नव्हे, महिन्यातून एकदा तरी नैवेद्य घ्या. 2 तरी नवीन सेवेकरी महिन्याकाठी घडवा. म्हणजेच महाराजांना आवडणारं तुमचं आचरण होईल. परंतु गुरुमाऊलींना आवडेल असं आपलं आचरण होईल. आणि समाजामध्ये आपण सेवेकरी म्हणून वागत असताना इतर लोकांना या मार्गामध्ये यावं वाटेल असं आपलं आचरण असावं. म्हणजेच गुरुपौर्णिमा सार्थक होईल आणि आपल्या आजूबाजूच्या जास्तीत जास्त लोकांना केंद्रापर्यंत आणून आपला मार्ग समजावून सांगणे आणि जास्तीत जास्त सेवा मार्गाचा प्रचार प्रसार करणे हेच गुरुप्रती गुरुदक्षिणा असणार आहे. कारण गुरुदक्षिणेचं आगळं वेगळं महत्व असतं. टेक अँड गिव्ह पॉलिसी असते. कुठलीच गोष्ट फ्रीमध्ये घ्यायची नसते. कुठल्याही गोष्टीची आपण एक किंमत मोजत असतो आणि आपल्याला ज्या फ्रीच्या गोष्टी मिळतात त्याचं आपल्याला महत्व नसतं. तर आपल्याला जर वाटत असेल आपल्या कमाईमधून आपण ज्या सेवा केंद्रामध्ये जातो तिथं मी काहीतरी त्या केंद्रासाठी दक्षिणा म्हणून देईल, तर तसंही तुम्ही करू शकता. फक्त स्वामी मार्गाचा प्रचार प्रसार हे कधीच विसरू नये आणि नित्यसेवेचं सातत्य महत्वाचं आहे. आज केलं, उद्या कंटाळा आला, परवा केलं, त्याच्या उद्या केलंच नाही असं चालत नसतं. रोज कन्सिस्टंटली 11 माळी नाही जमल्या तर 1 माळ तरी करा. 11 वेळा तरी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणा. म्हणजे नक्कीच तुमचे अडलेले कामं सुरळीत होण्यासाठी मदत होईल. आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि राजेश्री व्यवसाय मंत्र या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. श्री स्वामी समर्थ.